नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये मिस्टर आणि मिसेस सोनवणे या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आज आहे संडे. तर आजच्या दिवशी माझी बायको अंडा करी बनवत आहे. तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे की माझी बायको अंडा करी कशी बनवती. तर चला तुम्हाला तिला भेटवतो. हॅलो सोना. हाय. तर मग कुठपर्यंत आली अंडा करी बनवण्याची तयारी? स्टार्टिंग चालली आहे. आताशी मी अंडे फ्राय करून घेते स्टार्टिंगला. तर फर्स्ट टाइम बनवते, बघू आता कशी होती. ओके, जशी पण होईल खायला लागणार आहे. पहिली गोष्ट, माझी बायको मी एखादा पदार्थ बनवायला घेतला तर तो परफेक्टच बनणार आणि त्याची टेस्ट एकच नंबर असणार आहे हे मला माहिती आहे. तुम्ही एकदा हिच्या हाताचं जेवण खाऊन बघा, उंगलिया चाटते रह जाओगे, इतकं टेस्टी बनवती ती. खरं आहे की नाही? खोटं बोलते का मी? काय तुझी तारीफ तू करू शकत नाही पण मी करू शकतो आणि मी खरी तारीफ करतो, कधी खोटी तारीफ करत नाही. काय 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 थँक्यू. ओके, मेन्शन नॉट. सो अंडा करी बनवण्यासाठी मेन गोष्ट काय असते? काय असते? काय अंडे. व्हॉट इज दिस? आता आता मी असं करणार होतो. वुमन अंडे. साधा सोपा क्वेश्चन विचारलं होतं मी. माय बायको इज, माझं लक्ष इकडे आहे माय सगळं. बायको इज ब्युटी विथ ब्रेन. अंडा वरडायला लागलं. काय इझी शॉपिंग. काय केलंस तू? अंड्याला वरडतोय का तो? शट अप. कोंबडी निघते का बाहेर? आता कोंबडीच देते खायला अंडे. चिमणी चिमणी नाही, चिव. काय बी बोलताय. काय पण वाव, बंद करत. अंडा फ्राय. सो अंडा फ्राय इज रेडी. अंडा फ्राय करून झालाय, नॉट अ अंडा फ्राय. ओके मॅडम, काय बोलणार आता? बोला तुम्ही. काय बोलायचंय तुम्हाला? एक मिनिट. मिनिट थांबत नसतो मी, लय बिझी माणूस आहे. ओके, आता काय करतात तुम्ही? काय करत आहात तुम्ही? सांगू शकता का लोकांना की अंडा करी कशी करायची असती? स्पेशल वाली. स्पेशल वाली नाही, फर्स्ट टाइम बनवते. जर चांगली झाली तर ती स्पेशल आहे. अरे यार, फर्स्ट टाइम बनवते म्हणजे ती स्पेशलच असणार आहे आणि ती भारीच होणार आहे हे जी सगळ्यात गॅरंटी. पहिली आपण अंडे फ्राय करून घेतल्यात ओके, तेलात. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये त्याच्यातलं ते जे तेल होतं त्यात अजून थोडस तेल ऍड करून त्यात तेजपत्ता तेजपत्ता टाकला. ओके, आणि दालचिनी ठीक आहे. हे टाकले आणि आपण स्टार्टिंगलाच त्याचं वाटण बनवून ठेवलेलं. ओके, तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचा काही स्पेशल पदार्थ टाकता का जेणेकरून तुमची अंडा करी खूप स्पेशल बनेल? असं काय आहे का जे तुम्हाला लोकांना सांगायचं नाहीये आणि तुम्ही इथं सांगू शकता? तसा काही प्रॉब्लेम नाहीये. असं काय नाही स्पेशल. असं काहीतरी तुमच्याकडे काहीतरी Not जादू at आहे. all. तुमच्याकडे काहीतरी जादू हे मी ऐकले, जे तुम्ही ते टाकल्यानंतर ती जेवणाची काय त्याला बोलतात, ते जेवण अजून चविष्ट होऊन जातं. मी ऐकले माझ्या की हाताची जादू येते. ओके, बघू जरा तुमचा हात. लाईव्ह आम्हाला टेलिव्हिजन वरती दाखवू शकता तुम्ही मॅडम? Shut up. आता आपण हा मसाला वाटून घेतलेला टाकायचा. ओके, नाही दिवसानंतर आम्ही ब्लॉग बनवतोय गाईस. तर आम्हाला खूप जण विचारत होते तुमचा ब्लॉग का नाही. ती सध्या काय करते विचारत होते मला खूप जण, आणि मी त्यांना म्हणत होतो ती सध्या माहेरी गेली आहे आणि थोड्याच दिवसा अगोदरच ती घरी रिटर्न आली. आपल्या घरी आल्यापासून कसं वाटतंय तुम्हाला? तुमच्या सुट्ट्या कशा होत्या? समर वेकेशन खूप भारी. खूप भारी. अजून जायचं मला सगळं. मम्मीकडे गेल्यानंतर तुला मी एक गोष्ट सांगितली होती, ती आठवते का? काय? ती की मम्मीकडे जाईल झाडझूड. खूप भारी झालं. कारण की मी तुला एक्सरसाइज बोलतो करायला, रोज सकाळी उठल्यावर मेडिटेशन करते, ती योगा करते, त्याच्यामुळं ती मेंटेन मध्ये. आणि तुम्ही
मी पण मेडिटेशन करतो, योगा करतो ऑफकोर्स. हे आता टाकलेलं आहे. सो ह्याच्यात आणि कांदा लसूणची पेस्ट पण टाकली का? कोथिंबीर टाकली आहे ह्याच्यात आणि ती पेस्ट टाकायची आहे. कांदा लसूण नाही, आलं लसूण पेस्ट. ओके ओके, माय मिस्टेक. किती टाकायची काय? किती पण टाकू शकता. ओके. माय गॉड. ओ माय गॉड, ऐक ना, मला बोलवलंय हळदी कुंकूला. तुला नाही तुझ्या बायकोला. माझ्या बायकोला हळदी कुंकूला बोलवलंय. हा कुठं? अरे काकू ना, कुठं बोलवलंय? काकू अरे आजीकडे. बर, तुझी मम्मी सगळ्यांना बोलवलंय. ठीक आहे, 7 वाजता. आता बर. तुम्ही सांगा. नक्की. व्हिडिओ काढते काय? आता आलेली आहे. वेलकम टू द सोनवणे हाऊस आणि तुमचा सोनवणे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. वेलकम टू सोनवणे हाऊस. दिशा, कशी झाली तुमची? हॅलो. जस्ट नाव. येस. कुठे गेली तुझी बायको? बायको माझी इकडेच आहे. बायको अंडा करी, बायको अंडा करी, अंडा करी स्पेशल करते. आत्ताचा बर्थडे मी विसरलो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. लय वेळ झाला. हो. बर्थडे टू यू. व्हेरी व्हेरी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज माझा आत्याचा बर्थडे आहे, तर सगळ्यांनी कमेंट मध्ये विश करा. स्पेशल अंडा करी. आत्यासाठी स्पेशल अंडा करी बनवत आहे. कमेंट मध्ये सगळ्यांनी हॅपी बर्थडे विश करा. भरपूर होती कधी. सगळीकडे आज हो. फुलच आहे. माझा मसाला पण रेडी झाला. माय गॉड, तुम्हाला कळतंय माझ्या फॉलोअर्सला? मुंबई. मुंबई, अलिबाग. पोचलेत ना? आता अलिबागला पोचतील. ह्याच्यात होते, काय चालतं, जहाजीत. जहाज नाही, तुम्ही नाही गेला फिरायला? जायचंय आम्हाला. तुम्ही पण जाऊन यायचं ना दुसरं. हो ना. तू सांगू शकते का काय काय टाकलं तू ह्याच्यामध्ये? किती मस्त दिसतंय. बघूनच कलर बघून तुम्हाला कळू शकतो जेवणाची टेस्ट. सो तुझ्या तोंडून माझ्या आपल्या प्रेक्षकांना तू सांगू शकतेस ह्याच्यामध्ये काय काय मिक्स केले, मसाला कसा बनवलाय तू? 1 मिनिट. बर, 2 मिनिटं घे, पण खरं खरं सांग. लोकांना आपण आवडत स्पेशल एवढं टेस्टी. पेस्ट. ओके. आपला कांदा लसूण मसाला, ओके. गरम मसाला, हळद, धनी पावडर, थोडीशी मिरची पावडर. अच्छा. आणि काय नाही, पाणी आणि हा मसाला. काय नाव नाही सांगणार मी. हा मसाला. Shit. ज्यांना करायचं त्यांना करा. हा मसाला टाकला मी. हा स्पेशल मसाला आहे का? येस. त्यांनी टेस्ट अजून भारी येणार आहे का? खूप भारी. तुम्ही सांगू शकता का प्लीज? त्यांना पण एवढा भारी अंडा करी बनवायची आहे घरी. लोक म्हणतील तुम्ही तुमची सिक्रेट रेसिपी लपवता आमच्यापासून. ठीक आहे, तू एक काम कर. ऐक मी काय म्हणतो, तू आपल्या फॉलोअर्सला, आपल्या लोकांना, आपले जे पण ब्लॉग्स बघतात त्यांना हे गोष्ट सांग की आहे ना, तुम्ही आमचा हा व्हिडिओ खूप 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 म्हणजे खूप शेअर करा आणि खूप लोकांपर्यंत पोहोचवा. मलाच करायला लागते, मलाच बोलायला लागतं. तुम्ही तर काय बोलतच नाही, तुम्ही फक्त तुमच्या कलेनीच उत्तर देता. तुम्हाला जेवढी पातळ बनायची त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका.
बरोबर ना? येस. कोणाला जेवढं पातळ तेवढं ते पाण्यात मिक्स करू शकता. गरजेचे नाही की पातळच पाहिजे, तुम्ही मस्त घट्ट घट्ट पण अंडा कढी खाऊ शकता. सो मला तर थोडीशी पातळ आवडते, त्यामुळे हा काय सुगंध सुटला आहे अंडा करीचा. आणि हे अंडे कधी टाकलं? आता उकळी आल्यावर टाकायची. उकळी आल्यावर. ओके. तुम्ही ना इथं सुगंध घेऊ शकत नाही व्हिडिओ मध्ये गाईस, पण सिरियसली इतका मस्त सुगंध सुटलाय ना. वाह. हा हा हा. ह्याचे काय असं आहे का की म्हणजे किती वेळानंतर टाकायचं काय, की उकळी आल्यावरती अंडे टाकू शकतो आपण? टाकू शकतो म्हणजे तेव्हाच टाकायचे उकळी आल्यावर, कारण ऑलरेडी शिजलेले अंडी आहेत. आधीच टाकले तर त्याचा गाळ होऊन जाईल. ओके. हे असतं जे मुलं कधीच स्वयंपाक बनवत नाही ना, त्यांना काहीच माहिती नसतं. बरं गाईस, म्हणून म्हणतो की स्वयंपाक करत जावा. हा. आणि तुम्ही? मी तर ऑलरेडी स्वयंपाक करतो, मी सगळं करतो. मला काय सगळं बनवलं आतापर्यंत? काय नाही बनवलं आता. हा, मग काय नाही बनवलं आणि काय काय बनवलं दोन्ही सांगा. चहा येतो का? हो ऑफकोर्स येतो. माझ्या एवढं भारी चहा कोण बनवू शकत नाही. मी हिला आयडिया पण दिली, मी एवढं मस्त चहा बनवतो की मी एक बाहेर फ्रँचाईज टाकतो चहाची. पण ही मला म्हटली की एवढा भारी चहा बाकीच्या लोकांना. ऐक, माझं ऐकून नाही झालं, मी बोलतोय, मला बोलू दे. तू मला बोललीस की तुम्ही एवढा मस्त चहा बनवतात की बाकीच्या लोकांनी पिला तर ते तुमची चहा कॉपी करतील. स्वप्न बघितलं असेल तुम्ही. बरोबर. तुला कसं कळलं? माझ्या मनातलं सगळं कळतं तुला. स्वप्नातच होती म्हणजे तुला पण स्वप्न पडलेलं का? पाणी द्या जरा मला. म्हणून काय तेच म्हटलं, आतापर्यंत मी एवढा उशीर इथं थांबलेलो आहे, मला अजून कमी काम कसं सांगितलं नाही. फुल भरून द्या ग्लास. फुल भरून आहे ग्लास. अजून काही काम आहे का माझ्याकडं? चपात्या करता का? मला काय ऐकायलाच येत नाही. चपात्या पण बनायला नव्हत्या, सो माझी बायको चपात्याचं पीठ मळते. खूप म्हणजे खूप जास्त एफर्ट्स घेऊन हे काम करायला लागतं, खूप ताकद लागते. जे आता माझी बायको खूप ताकद लावून करत आहे. खरं तर हे मुलांनी केलं पाहिजे पीठ मळणं, त्याने हाताचे एक्सरसाइज होऊन असे मसल्स दिसतात. विन्स दिसतात, विन्स. हा, मग हे माहिती आहे ना, मग पीठ मळायचं काम तुम्ही करायला पाहिजे. करणार, जरूर करणार. मला तू शिकव, सगळं शिकव, मी सगळं करणार. मला शिकवलं नाही तरी मला येतं. बिकॉज काय काय बिकॉज काय? तू परफेक्ट आहेस. प्लीज. यू आर मिस्टर परफेक्ट. सो मित्रांनो, अंडा करी इज रेडी. खूप मस्त घमघमाट सुटलाय, खूप मस्त सुगंध सुटलाय. अँड ऑल क्रेडिट गोज टू माय बायको आणि तिचे हे बोट. ह्याच बोटांमुळं बोटांमध्ये जादू आहे तिच्या. हातात जादू आहे, फिंगर्स मध्ये जादू आहे, हातात जादू आहे, मॅजिक. इतकं मस्त बनलंय ना, तुम्हाला टेस्ट करून पण सांगेलच. तर तुम्ही जे काय बोलले ते सगळं ऍड केलं ना आपण. एकदा परत सांगू शकता का? नाही सांगू शकत. जे व्हिडिओमध्ये आहे तेच सगळं ह्याच्यामध्ये ना, ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही एक्स्ट्रा. आणि इट्स डन राईट. ओके, थँक्यू सो मच आम्हाला तुम्ही अंडा करीची रेसिपी शेअर केल्याबद्दल, की अंडा करी कशी बनवतात. धन्यवाद गाईज. अंडा करीचा ब्लॉग तुम्हाला दाखवत होता. अंडा करी करत होती माझी बायको.
तर ते अंडा करी कशी झाली होती ते तुम्हाला दाखवता आलं, पण अंडा करी खूप टेस्टी झाली होती. पाहुणे आले होते त्याच्यामुळं दाखवता नाही आली. आता आम्ही बाहेर निघाले. कुठं निघाले ते बघा, तुम्हाला दिसेलच. माझी बायकोचं आवरणं चालू आहे. आज मी ब्लॅक शर्ट घातलं. ओ माय गॉड. सोना इथं बघू. शर्ट काय दिसते. बापरे. केस करायचे ते मला अजून नाही असेच केस करू नको, तुले खतरनाक दिसते. वाव. स्माइल बघा, स्माइल. चला. कशी आहे. पण मी अशी नाही येऊ शकत बाहेर. तू माझी बायको आहे, तू कशी पण येऊ शकते. ठीक आहे चला. काय होतंय तुझ्या प्रेमात पडलो. खरीच पडलं ते तर. किती गोड असते. कॅम्पात आलोय कपडे घेण्यासाठी. जरा चांगले शर्ट बघायचे आहेत मला, आणि हिला पण चांगले कपडे बघायचे. तर म्हटलं हिला की कॅम्पात FSला खूप चांगले कपडे भेटतात फॅशन स्ट्रीटला. बघूया, आवडले तर घेऊया. माझे केस किती चपटे झाले. मेन इन ब्लॅक. चला बघूया, जसे पसंत पडतात तसे कपडे भेटतात का. आम्ही फॅशन स्ट्रीटला आलेलो आहे. दिस इज कॅम्प्स फॅशन स्ट्रीट. चला आतमधून बघूया. आतमधून दाखवतो तुम्हाला फॅशन स्ट्रीट. इयरिंग्स जे की आम्हाला घ्यायचे बघायचे का. मला उद्या परेडला जायचं. मोठ्या मुलींचा मला शर्ट्स बघायच्यात ना. थांब ना पहिलं. भरपूर काय गोष्टी आहेत तिथं. तुम्ही एकदा या म्हणजे तुम्हाला कळेल काय. साठी इयरिंग्स बघतोय. कुठले आवडले हे. तिच्या आउटफिटवर मॅचिंग असे इयरिंग्स बघू. सिल्वर चांगलं दिसतं. सिल्वर ना गोल्डन. हॅलो गाईज. तर आमची सगळी शॉपिंग झाली. जे पाहिजे होते ते सगळं सामान मी घेतलं. आणि एवढं सामान असलं होतं की आम्हाला व्हिडिओ बनवताना आला आणि ब्लॉग एंड करताना आलं. तर आता मी घरी आलो आहे आणि आता आपल्या व्हिडिओला मी इथंच एंड करतो. आमचे व्हिडिओ असेच बघत राहा. नवीन खूप अजून भारी व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. त्यासाठी काय करायचं आहे तर आमच्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि भरपूर तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि सांगा की मिस्टर आणि मिसेस सोनाने ब्लॉग्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अभि नाही, मिस्टर आणि मिसेस सोनाने चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही नवीन गाईचा आम्हाला सपोर्ट करा थोडा. प्लीज आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग Thank you अँड for कीप watching. वॉचिंग. And keep सबस्क्राईब watching. अस. थँक्यू.